आम्ही विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून 25 मार्च रोजी माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे नुकतेच विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती झालेले चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये ज्या प्रॉपर्टी जमिनीचे मुद्दे नमूद केलेले आहेत त्या जमिनीच्या संदर्भामध्ये आम्ही आक्षेप घेतलेला आहे सामाजिक संघटनाच्या माध्यमातून की त्यांच्याकडे ज्या जमिनी त्यांच्या परिवाराच्या नावाने ज्या जमिनी आहेत त्या जवळजवळ 90% जमिनी ह्या आदिवासींच्या जमिनी असून चुकीच्या पद्धतीने फेरफार नोंदी करून त्यांनी त्यांच्या परिवाराच्या नावाने केलेल्या आहेत। काही देवस्थानाच्या जमिनी आहेत, काही गायकरांच्या जमिनी आहेत। अशा पद्धतीची प्रॉपर्टी त्यांच्या शपथपत्रामध्ये असल्यामुळे आम्ही त्याच्यावर आक्षेप घेऊन मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे ते पूर्ण दस्तऐवज पुरावासह आम्ही दिलेले आहे। तर आज जवळजवळ 20-22 दिवस झाले आम्ही 15 दिवसाची मुदत दिली होती मॅडमांना, परंतु आम्हा सामाजिक संघटनांना त्यांनी चर्चेला देखील बोलवलं नाही। तर आम्ही स्वतःहून इथे त्यांच्याशी भेट घेण्यासाठी आलो असता मॅडम आता उपलब्ध नाही आहेत, परंतु जे दाने साहेब ॲडिशनल कलेक्टर त्यांच्याशी आमचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चर्चा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की मॅडम आल्यानंतर आम्ही सखोल चौकशी करू आणि ज्या जमिनी चुकीच्या पद्धतीने फेरफार नोंदी झालेल्या आहेत त्याची सखोल चौकशी करून आम्ही तुम्हाला अहवाल सादर करू। त्याच पद्धतीने त्याची चर्चा झाल्यानंतर आम्ही त्यांना असं पण म्हणलं की आम्हाला लेखी स्वरूपामध्ये आम्हाला द्यावं आणि जे इलेक्ट्रिकचा मुद्दा आहे तो देखील आम्ही चर्चेला आणला। त्यांनी सांगितलं इलेक्ट्रिकच्या मुद्द्याला आम्ही कमिशनकडे पाठवलं आहे, तर आम्ही त्यांना म्हणलं ते पण आम्हाला माहिती पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही माननीय महोदय राज्यपाल साहेब आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि माननीय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्याशी आम्ही सर्व शिष्टमंडळ भेटण्यासाठी जाणार आहोत। धन्यवाद।